दिनांक 14 ऑगस्ट रोजी ग्राहक पंचायत महाराष्ट्र अमरावती जिल्हा यांच्या वतीने विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावती यांना सुलभ संचालित प्रसाधन गृह सेवेचे शुल्क वाढविण्याबाबत व इतर सेवा जागा दर आकारण्याबाबत तसेच बसमध्ये दिव्यांगांना बसण्यासाठी आरक्षित जागा देण्याबाबत हे निवेदन सादर करण्यात आले। प्रसाधन गृह प्रवाशांसाठी दर 2008 मध्ये मंजूर झाले होते। तसेच महामंडळातील बसस्थानकांवरील प्रसाधन गृहावरील देखभाल दुरुस्ती करण्याकरिता महामंडळ ठळक क्रमांक 2008 ते 2017 दिनांक 7/11/2008 अन्वये निर्मिती करून खालीलप्रमाणे महानगरपालिका क्षेत्र 2 रुपये, जिल्हा मुख्यालय 2 रुपये व स्थानगृह 3 रुपये असून या दरापेक्षा जास्त दरामध्ये प्रवचन पासून पैसे घेणे सुरू आहे। महामंडळाने बसला सुरू केलेले महिलांसाठी हे मोफत स्वरूपात असतानाही आपण मिळून पैशाची मागणी करत आहात, त्यामुळे महिलांना प्रवाशाकडून पैसे घेत असल्याची तक्रार निर्माण होत आहे। नमस्कार, मी निलेश घोंगडे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा अमरावतीच्या वतीने सर्व टीम जिल्ह्याची आम्ही इथे इरविन हॉस्पिटलला आलो आहे। विषय होता ट्रामा केअर, जे शासनाने भरपूर मोठा खर्च करून तिथे सुखसुविधा मिळावं म्हणून तिथं केला, पण तिथं काही तसं दिसत नाही। तिथे कर्मचाऱ्यांना भेटी दिल्या असता आमच्या अधिकाऱ्यांनी उडवडीची उत्तरं देतात, म्हणून आम्ही इथले CS ला भेटण्यासाठी आलो आहे। शिवाय त्याच्यासह इथे जे दिव्यांग बंधू आहेत त्यांना कमी प्रमाणात त्यांचं सर्टिफिकेट देण्यात येत आहे, तर त्याच्यासाठी आम्ही शासनाला लक्ष देण्याकरिता सूचना देण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला आहे। तरी आपण सत्तेची पाकिटे देणे की यापुढे बसस्थानकावरील प्रसन्नगृहात महिला प्रवाशांकडून उतारी वापरण्याचे पैसे आकारणी केल्यास नियमानुसार कारवाई करण्याबाबत हे नियोजन आज देण्यात आले। यावेळी नितीन भाऊ घोगडे, मनोज भगत, संदेश थोरात, राजू मोहाळ, चंद्रशेखर गणगणे, आर्थिक पन्नाशी यावेळी उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अमरावतीमधून राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट।